8 मेन्स दिल्यात, 5 इंटरव्ह्यू दिलेत, सिलेक्शन होत नाहीये. मुलींच्या बाबतीमध्ये 400च्या वर स्कोर वाढत नाहीये. बऱ्याच मुलांचा 420 मध्ये स्कोर स्टक झालेला आहे. GS4 ला मार्कच पडत नाहीत. ऑब्जेक्टिव्हला कधी 50 पडतात, कधी 65 पडतात. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कधी 60 आहेत तर कधी 45च मार्क आहेत. कंबाईन करू की राज्यसेवा करू, स्कोर थोडा बॉर्डरला आहे. या सगळ्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. आणि आजचा व्हिडिओ टाइमपास करणाऱ्यांसाठी नाहीये. पहिली गोष्ट समजून घ्या, इथे मी खूप साऱ्या गोष्टी बोलणार आहे, कदाचित तुम्हाला त्या पटणारही नाहीत, तुम्हाला आवडणार नाहीत, पण त्या सत्य असतील, कटू असतील. ज्यांना ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, ज्यांना या गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत, त्यांनीच हा व्हिडिओ बघा. बाकीच्यांसाठी नॉन सिरियस ॲस्पिरंटसाठी हा व्हिडिओ नाहीये. कृपया. आणि मी अजिबात कुठल्याही गोष्टीला मोटिवेट करणं किंवा काय नाही. मला एवढा राग आलाय काही गोष्टींचा की म्हणजे म्हणजे तुम्ही हा विचार करा की एखाद्यानं 8 मेन्स दिले आहेत, 5 इंटरव्ह्यू दिलेत आणि मार्क वाढत नाहीत, सिलेक्शन होत नाहीये. म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतं, ही गोष्ट लक्षात असूनही परत परत त्याच चुका आपण करतोय. कित्येक लोकांनी मागच्या 3-3, 4-4 मेन्स दिल्यात तरी मार्कांमध्ये इम्प्रुव्हमेंट होत नाहीये. मग का होतंय असं? म्हणजे परत आपण त्याच सायकलमध्ये, म्हणजे मला एवढं म्हणायचं कळते पण ओळख नाही, असं का होतंय? तर त्याच्यासाठी किंवा त्याच्या बाबतीमध्ये जे काही ऑब्झर्वेशन्स माझ्या समोर आलेत किंवा फ्री मेंटरिंग मध्ये ज्या गोष्टी मागच्या 2-3 दिवसामध्ये मेन्स करणाऱ्या बऱ्याच जणांना मी खूप स्ट्रिक्ट बोललोय. जर तुम्हाला राग आला असेल त्याबद्दल सॉरी, पण मला असं वाटतंय की आय मस्ट बी क्रुएल ओनली टू बी काइंड. ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे. आता तुम्हाला गोड गोड बोलून गोंजारून बॅचला ऍडमिशन घ्या, हे करा ते करा, ह्या गोष्टींमध्ये अजिबात मला इंटरेस्ट नाहीये किंवा ह्या गोष्टी अजिबात मी करतही नाही, करणारही नाही. कारण शेवटचे ऑब्जेक्टिव्ह, आता जर तुमचं सिलेक्शन नाही झालं, तुम्हाला एखाद्या विषयात भलेही चांगले मार्क पडले, त्याचं लोणचं आपल्याला घालायचं नाही, गावाकडच्या भाषेत त्याचा काही खार घालायचा नाही. इथे तुमचं सिलेक्शन होणं ही फार महत्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही इथे आला आहात दुसऱ्यांच्या बॅचेस चालवायसाठी नाही, तुमचं सिलेक्शन होण्यासाठी. आणि हे का मी म्हणतोय माहितीये का? प्रत्येक जण मेंढरासारखी वृत्ती आहे. म्हणजे जिकडे चाललंय तिकडे चाललंय, मार्केट जिकडे चाललंय तिकडे चाललंय. आपल्याला GS4 आता करायची गरज नाही, कोणीतरी बॅच काढली GS4 करतोय. आपल्या HRD आता करायचं नाही, HRD ची बॅच काढली, आपण HRD करतोय. आपल्या GS2 आता करायचं नाही, त्याची बॅच काढली, ते करतोय. म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्यानं बॅच काढली तर ती बॅच मला करायची म्हणून आपण आपल्या शेड्यूल मध्ये तो सिलेबस आता कव्हर करतोय, ती बॅच आता लावतोय, त्या विषयाचा आपण अभ्यास करतोय. आपलं असं नाही की माझा हा रुटीन शेड्यूल आहे आणि त्या रुटीन शेड्यूल नुसार मी त्या विषयाचा अभ्यास करणार, असं अजिबात होताना दिसत नाही. आणि महत्वाचं आणि सगळ्यात एक बेसिक कारण मला जे वाटलं ते होतं की लॅक ऑफ स्ट्रॅटेजी, लॅक ऑफ प्रॉपर प्लॅनिंग, लॅक ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ स्कोरिंग एरियाज. तुम्हाला नेमकं कुठे स्कोर होणार आहे, आपले मार्क कुठे वाढणार आहेत, कशामुळे वाढत नाहीत, ह्याच गोष्टी अजून समजलेल्या नाहीत. त्याच चुका परत परत करणार आहोत आणि परत परत आपण तिथंच जर थांबणार असत तर मला असं वाटतं याला कुठेही अर्थ नाही. सरळ सोडून द्या MPSC. बघा, मी सुरुवातीला म्हटलं की फार म्हणजे सोडून द्या. माझं म्हणणं स्पष्ट, कशाला वेळ वाया घालवताय, कशाला पैसे घरच्यांचे वाया घालवताय, हे करताय, अजिबात तुमच्यासाठी नाही ही गोष्ट. एवढ्या दिवसात जर तुम्हाला बेसिक गोष्टी कळत नाहीयेत, त्याच गोष्टी आपण रिपीट करणार आहोत. शेवटची ऑब्जेक्टिव्ह येऊन ठेवली, 21ला तेच केलं आपण, 22ला तेच केलं, 23ला तेच करतोय, 24ला परत तेच करणार आहे. काय कशासाठी करतोय आपण, ही गोष्ट बेसिक लक्षात घ्या. एक दिवस जाऊ द्या, इंट्रोस्पेक्शन करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. नेमकं आपलं कुठे चुकतंय, कशामुळे होतंय, काय गोष्टी आहेत, बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्या. आणि एका छोट्या छोट्या गोष्टींवर आत्तापासून काम करायला सुरुवात करा. एक छोटी छोटी गोष्ट. माझ्या समोर असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्लिश अजिबात जमत नाही किंवा 2-2 पेज पण लिहिणं होत नाही. आणि मागच्या जर 5 वर्षात त्यांनी इंग्लिशसाठी काय केलं असेल ना, मोजून आतापर्यंत 50 ते 60 दिवसात फक्त काहीतरी लिहिण्याची प्रॅक्टिस केली असेल. कसं होणार आहे तुमचं सिलेक्शन? तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला इंग्लिश जमत नाहीये. रोज कमीत कमी अर्धा तास इंग्लिशच्या बाबतीमध्ये लिहिना. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला 4 पेजचा 3.5 पेजचा एसे परीक्षेत लिहिता येणार आहे. तुम्ही म्हणणार सर कोणीतरी सांगा, एकदम जादू करा, काहीतरी क्लासवाल्यांनी टिप्स द्या, मला पेपरमध्ये लिहिता येईल. असं होत नसतं. काही गोष्टींना वेळ हा जाऊ द्यावा लागतो. त्या प्रमाणात प्रचंड मेहनत, कन्सिस्टंटली, रेग्युलरली, आणि तुम्हाला त्या बाबतीमध्ये शिकत घ्यावी लागते. तेव्हा कुठं तुम्हाला ते रिझल्ट दिसतात. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आपण फक्त शेवटच्या 1 महिन्यात करणार आहे. आपण असं म्हणतो की बाकी GS प्रायोरिटी आहे. 25% सिलेबस, 200 मार्क मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह म्हणून. सिलेक्शनच्या बाबतीतले 25% मार्क तुमचे ह्या विषयामध्ये, आणि आपण त्याला सरळ साईडला करतोय. साईडला म्हणजे काय की शेवटच्या 1-1.5 महिन्यात झालं किंवा रोज थोडंफार केलं तर केलं, नाही तर तेल लावत गेलं. आपलं मेन काय, GS2 केलं पाहिजे, HRD केलं पाहिजे, GS4 केलं पाहिजे. आपल्या प्रायोरिटी चुकतायत, ही गोष्ट लक्षात घ्या.
ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्या बाबतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी त्याच गोष्टी कंटिन्यू करा. ह्या भानगडीत पडूच नका. हा व्हिडिओ तर बघूच नका अजिबात. माझं म्हणणं आहे तुमचं बरं चाललंय चालू द्या. तुम्हाला ती स्ट्रॅटेजी वर्क केली त्या स्ट्रॅटेजीनुसार जा. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना कन्सिस्टंटली मार्क अभ्यास करूनही वाढत नाहीयेत, ज्यांचा स्कोर स्टक होतोय, ज्यांना सिलेक्शन आतापर्यंत झालेलं नाहीये, मेन्स दिल्यात, इंटरव्ह्यू दिल्यात, त्यांच्यासाठीचा हा बेसिकली व्हिडिओ आहे. म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं आहे, आपण एक ओव्हरऑल फक्त अंदाज पण अजून घेतला नाही की किती पर्सेंट सिलेबस आहे, किती मार्काला आहे, कुठल्या विषयाचा आहे, आपण त्याला अभ्यासातला किती वेळ दिला पाहिजे, त्याच्यासाठी आपण आतापर्यंत काय केलंय, आतापर्यंत काय करायला पाहिजे. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह हा 1-2 महिन्यात होणारा विषय नाही, विसरून जा. सुधाकर सरांचे तुम्हाला 88 मार्क दिसत असतील. सरांनी खूप वर्ष त्याच्यावर काम केलंय, स्वतः मराठी इंग्लिश व्याकरण जगलेत, वापरलेत, व्यवहारात यूज केलाय. तेव्हा कुठे जाऊन पेपरमध्ये 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवताना तेवढे मार्क पडू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. कोणतरी एखादी बॅच केली, एखादं पुस्तक वाचलं आणि चला आता माझं सगळं पाठ झालं आणि मला मार्क पडतील, असं होत नाही. आणि मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या, मराठी ग्रामर वेगळं आहे, इंग्लिश ग्रामर वेगळं आहे. प्रत्येकाला दोन्ही ग्रामर मध्ये इफिशियन्सी किंवा इफेक्टिव्हनेस किंवा त्या प्रमाणात प्रोफिशियन्सी नसेल, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या आपल्या विकनेस आणि स्ट्रेंथ्सवर काम करा, त्याच्यानुसार प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आणि पुढच्या गोष्टी करा. तर ही मला बेसिक गोष्टी ज्या सांगायच्या होत्या त्या होत्या. कारण मला याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची वाटते की पोरं प्रचंड मेहनत घेतात, प्रचंड अभ्यास करतात, त्याच्यात मला काहीच डाऊट नाहीये. पण नेमका आपल्याला फोर्स कुठं वापरायचा, आपलं टार्गेट काय करायचं, आपल्याला कसं करायचं, काय करायचं, याच्यामध्ये आपलं अजिबातच काही प्लॅनिंग नाहीये किंवा आपली काही स्ट्रॅटेजी नाहीये. नुसतं आपण स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवतो, थोडं बरं वाटतं, हा सर किती भारी व्हिडिओ सांगितला, झालं गेलं, आपण सगळं विसरून परत उद्या उलट्या घड्यावर पाणी. आपण ठरलं होतं की आपल्याला रोज एक ऍक्ट करायचा, आपण सर उद्या करू, परवा करू, उद्या क्रिसमस आहे, उद्या फिरायला चाललो, उद्या मॉलमध्ये चाललोय किंवा उद्या कोणाच तरी बर्थडे काहीतरी आहे, झालं. एक एक दिवस टंगळ मंगळ करत गेले, परत परीक्षा जवळ आली, परत मला फोन करणार, सर आता अप्रोचची बॅच केली तर फायदा होईल का, अप्रोचच्या बॅचनं मार्क वाढतील का. म्हणजे मला एक गोष्ट की एवढ्या दिवस तुम्ही झोपला होतात का, एवढ्या दिवस तुम्हाला ह्या गोष्टी कळत नव्हत्या का. प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्या गळ्याला येतो तेव्हा आपल्याला गोष्टी सुचतात, तेव्हा गोष्टी कळायला लागतात. किती वेळा हे चालणार, किती वेळा. म्हणजे मला म्हणायचं शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह ही तरी गोष्ट लक्षात घ्या, याच्या पुढे संधी मिळेल का नाही आपल्याला माहित नाहीये. आता फॉर्च्युनेटली तुमचा स्कोर चांगला आला असेल किंवा कदाचित सेकंड की न वाढून तुम्ही पासही होणार किंवा थोडा बॉर्डरला असेल, पण कमीत कमी आपण ज्या चुका आधी केल्या त्या चुका तरी कमीत कमी अवॉइड केल्या पाहिजे, एवढी माझी एक बेसिक तुमच्याकडून अपेक्षा आहे. सगळ्यात पहिले मला असं वाटतं स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग बनवताना एक रफ आयडिया याची घ्या की 26, 27, 28 एप्रिलला जी परीक्षा होणार आहे, तर तोपर्यंत माझ्या अभ्यासातले किती तास, आवर्स मध्ये म्हणतो आम्ही, किती तास, म्हणजे समजा 120 दिवस घेतले तर साधारण 8 तास अभ्यास केला तर 1000 तास आपल्याला मिळतात, किंवा ऑन अन ॲव्हरेज आपण म्हणूया की 800 तास माझ्याकडे आहेत. आणि समजा आपण एक विचार केला की 800 मार्क त्या ठिकाणी परीक्षेला आहेत, तर आपण हा विचार करा की 800 तास जर माझ्याकडे आहेत तर कुठल्या विषयाला मी किती तास देणार. रफ प्लॅन आपला हा झाला पाहिजे. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला माझ्याकडे 100 तास आहेत, 70 तास, 75 तास, डिस्क्रिप्टिव्ह साठी माझ्याकडे 25 तास आहेत किंवा माझ्याकडे 30 तास आहेत, 50 तास, वॉट एव्हर. दुसरी गोष्ट, त्या विषयाच्या टॉपिक्सला आणि सब टाईप्सला परत आवर्स द्या, तासांमध्ये डिवाइड करा. बाबा GS1 मध्ये हिस्ट्रीसाठी मी एवढे तास देणार, जिओग्राफीमध्ये एवढे देणार, ऍग्रिकल्चरमध्ये एवढे देणार, परत हिस्ट्रीमध्ये मी मॉडर्नसाठी एवढे देणार, महाराष्ट्राच्या संदर्भासहित जो काय भाग आहे त्यासाठी मी एवढा वेळ देणार, पोस्ट इंडिपेंडन्ससाठी एवढा देणार मी, त्याच्यानंतर समाज सुधारकांना एवढा वेळ देणार. जिओग्राफीमध्ये जर बेसिकली बघितलं तर आपण बेसिक जिओग्राफी आहे, फिजिकल जिओग्राफी, वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी आहे, ह्युमन जिओग्राफी आहे, रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे, ऍग्रिकल्चरमध्ये म्हणलं इकॉलॉजीचा पार्ट आहे, सॉइल आहे, वॉटर मॅनेजमेंट आहे. असं प्रत्येक विषयाचं डिव्हाइड करा. सगळ्यात पहिली गोष्ट ही करा की माझ्याकडे एवढे तास आहेत, माझ्या ह्या विषयाला एवढे एवढे तास आहेत. जोपर्यंत तुम्ही हे पेपर आणत नाहीत, तुम्हाला जोपर्यंत कळत नाही अरे मला डिस्क्रिप्टिव्हला फक्त 30च तास आहेत, त्यातच मला सगळं तयार करायचं, तोपर्यंत तुम्हाला टेन्शन येणार नाही. आणि टेन्शन येणं गरजेचं का असतं, तो सिरियसनेस तुमच्यामध्ये आणण्यासाठी गरजेचं असतं. नाहीतर टंगळमंगळच चालली आपली. चहाला गेलो, 2-2 तास गप्पा मारत बसलोय, कोणीतरी फोन केला, हो ना यार पेपर अवघडच होता, सगळ्यांचे मार्क कमी आले, याचे आले, झाला पेपर संपला. ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती, ऑब्जेक्शन घेऊन झाले. आता आपल्या हातात काहीही राहिलेलं नाही, ही गोष्ट समजून घ्या. आता आपण काय करू शकतो तर अभ्यास. त्यामुळे पहिले आता अभ्यासावर फोकस करा, त्या गोष्टींना फुल स्टॉप द्या. कट ऑफ माझं होईल का नाही, कंबाईन करू की राज्यसेवा करू, एवढ्या दिवसात तुम्हाला तुमचा एक सेन्स आलेला पाहिजे. मी आता यावेळी कुठला डिसिजन घेतला पाहिजे, कशा पद्धतीने घेतला पाहिजे आणि काय. आणि प्रत्येक वेळेला एकदम इनसिक्युअर होऊन इमोशनल किंवा त्याला आपण काय म्हणूया की ते याचं
कार्ड प्ले करू नका, इमोशनल प्ले कार्ड, मला अजून पोस्ट नाहीये मग मी हे. प्रॅक्टिकल राहा, जिथं तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स असेल त्या परीक्षेकडे जा, भले ती कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो, राईट. त्यामुळे ही बेसिक गोष्ट एकदा समजून घ्या. आपलं झालं अवर्स मध्ये डिवाइड केलं. आता त्याच्यानुसार एक प्रायोरिटी आणि प्लॅनिंग बनवा, की माझा सुरुवातीला कुठले विषय, कुठले टॉपिक्स, त्यात कुठल्या विषयातला कुठला भाग मी घेणार आहे. एक टेंटेटिव्ह रफ प्लॅन आपला बनवून टाका, की एवढ्या दिवसांमध्ये, ह्या महिन्यामध्ये, ह्या 15 दिवसामध्ये, ह्या 10 दिवसामध्ये. त्याच्यानंतर परत थोडे एक वीकली टार्गेट्स बनवा. त्याच्यानंतर एक डेली टार्गेटचा भाग बनवा. डेली टार्गेट्स अशा पद्धतीने बनवा की उद्या रिडिंगला सकाळी आल्यानंतर मला काय वाचायचं हे आज माझं डिसाईड झालं पाहिजे. रात्री झोपायच्या आधी किंवा रिडिंग मधून घरी जाण्याच्या आधी माझा प्लॅन तयार आहे. उद्या मला ह्या टॉपिक मधला हा करायचा आहे आणि उद्या आपल्याला सकाळी उठल्यानंतर परत बॅग काढून शोधत बसायचं नाही, अरे माझ्या नोट्स तर मित्राकडे राहिल्या रूम, असं नाही. रात्री झोपायच्या आधी ती बॅग आपली फुल केली पाहिजे रिडिंगला जे आपल्याला करायचंय. घरी अभ्यास करत असेल टेबलवर आपल्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. पेपर 2 साठीचा हा सोर्स, पेपर 2 मध्ये हे व्हिडिओ, त्याच्यातल्या ह्या बॅच मधल्या ह्या गोष्टी, ह्या नोट्स मला वाचायच्यात, एवढं एवढं मला उद्या करायचं, माझं रेडी आहे. सकाळी उठल्यानंतर परत काय करू आज, हे वाचू का ते वाचू का, ह्या गोष्टी अजिबात करू नका. आणि नुसतं थोडंसं वाचत बसलं लगेच धाकधूक, अरे हा प्रश्न तर माझा चुकला, मग 2 मार्क कटतील का आणि 2 मार्क हे होईल का, ह्या भानगडीत जर पडणार असेल तर सोडून द्या. तुमच्यासाठी ही परीक्षा नाहीये. कॉम्पिटिशन वाढत चालली, 100% वाढत चालली. चांगले चांगले लोक, जागा जर चांगल्या आल्या, अजून डीसीच्या वगैरे जागा सीओ क्लास 1च्या आल्यात, तर जे सर्व्हिसमध्ये आहेत, जे ऑलरेडी जॉबवर आहेत, जे नोकरी करतायत ते लोक पण याच्यामध्ये येतील. कॉम्पिटिशन वाढेल. तुम्हाला भीती दाखवत नाही, पण प्रॅक्टिकल गोष्टी समजून घ्या. तुम्ही म्हणणार मी एवढं एवढं केलं की माझं होऊन जाईल, तसे दिवस राहिले नाही. पेपर 2300 बघा कशा पद्धतीनं आयोग, जे पेपर एक्झामिनर ते एक एक स्टेप पुढे जात आहेत, एक एक पाऊल पुढे जात आहेत. राज्यसेवा प्रिलिमच्या बाबतीमध्ये पण बघितलं आपल्याला, कुठेतरी मेन्सचा तिथं आपल्याला थोडासा एक काय म्हणता येईल रिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळालं, की त्या पद्धतीनं त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तर आपण सगळ्या बाजूनं तयारी असली पाहिजे. अजून दुसरी गोष्ट, कुठल्याही एका सोर्सवर डिपेंड राहू नका. एक सोर्स म्हणजे मला काय म्हणायचं, पर्टिक्युलरली इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये, की बाबा वायसीयू मधूनच प्रश्न येतात, शिवाजी युनिव्हर्सिटी मधूनच येतात, इकॉनॉमिक सर्व्हे मधूनच येतात, किंवा ह्या पर्टिक्युलर पुस्तकातून त्या पुस्तकातून, असं काही नसतं. प्रत्येक वेळेला जो काही पेपर सेटर असतो, एक्झामिनर असतो, त्याच्या काही काही गोष्टी फेवरेट असतात. म्हणजे 2014-15चे प्रश्न बघितले तर मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला इंडिया एअरबुक आणि तुम्हाला एनसीईआरटी मधून प्रश्न विचारल्याचं बऱ्यापैकी प्रमाणात दिसतं. नंतर नंतर हळूहळू तो ट्रेंड कमी झाला. मध्येच थोडं 2020च्या आधी कुठेतरी आउट ऑफ बॉक्स म्हणजे सिलेबसच्या थोडंसं बाजूला जाऊन पण प्रश्न विचारण्याची पद्धत सुरू झाली होती. आता कुठेतरी ती पद्धत परत सिलेबसला आली आहे, पण थोडीशी डेप्थ वाढली आहे. थोडंसं अजून त्यांनी घुमून फिरवून ट्विस्ट करून प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. सिलेबसला धरूनच आहे, सिलेबसच्या पॉइंटलाच आहे. मी तुम्हाला ते पण सांगेल एक एक एक्झाम्पल देऊन पण. तर ह्या अनुषंगानं पण आपली त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. दुसरी गोष्ट ही बघा, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह 25% सिलेबस आहे. कमीत कमी मी तर म्हणतो 25% नाही, 30% अभ्यासातला वेळ तुम्ही त्याला दिला पाहिजे. कारण काय की 100 पैकी तुम्हाला 85 मार्क एमपीएससी मध्ये कुठल्याच विषयाला परत पडत नाहीत. डिस्क्रिप्टिव्हला पडत नाहीत ना, तुमच्या कुठल्याच सेक्शन जर म्हटले तुम्ही तर ऍक्ट मध्ये पडतात. 95% 98% मार्क पडतात. 30 पैकी 30 मार्कच्या सोय भाऊला पण होते वाटतं, 30 पैकी 30 ऍक्ट मध्ये ते पडतात. पण इन जनरल एक पेपरचा विचार केला तर मला असं वाटतं कुठेतरी 25% पेक्षा पण जास्त वेळ हा मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह साठी आपण दिला पाहिजे. एवढं महत्व त्या पेपरचं आहे. कारण सुधाकर सरांचं एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं, याच्या मध्ये फक्त 93 मार्क आहेत, तरी रँक 4 आहे. रँक 4 ही गोष्ट लक्षात घ्या. आणि कशामुळं तर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मध्ये 88.5 मार्क पहिल्या की नव्हते, नंतर मला 1-1.5 मार्क काहीतरी कमी झाला. तर त्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करा. आपण नुसतं एचआरडी खेळत बसलोय, एखादी बॅच सुरू झाली, आपण त्याच्यात एचआरडीला डायरेक्ट जरी जाऊन बसलो तरी तुम्हाला 85-90 मार्क पडतात. खूप अभ्यास केला तरी 100, 105, 110 पर्यंत पडतात. त्या पेपरला खूप जास्त वेळ देण्याची गरज नाही, ही गोष्ट समजून घ्या. आणि एचआरडी मध्ये अभ्यासापेक्षा पाठांतरापेक्षा अप्रोचचा भाग आहे, हे कुठेतरी ऍक्सेप्ट करायला शिका. मागच्या वेळेस डॉक्टर प्रीतमचा एक्झाम्पल आहे, 40 मार्कांची इम्प्रुव्हमेंट फक्त अप्रोच मुळे झालेली, ही गोष्ट लक्षात घ्या. असे भरपूर एक्झाम्पल, विशाल शितोळेचं एक्झाम्पल तुम्ही घ्या, की तिथं अप्रोचचा जर वापर केला तर आपल्याला एक ऍडव्हान्टेज, प्रत्येक पेपरमध्ये 5-5, 7-7 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात. आणि तो क्युम्युलेटिव्हली एक 40-45 जो डीसीजीओ आहे, जिथं तुम्ही सिलेक्शनच्या बाहेर, तिथं सिलेक्शन मध्ये चांगल्या रँक मध्ये जाण्याची शक्यता वाढते. उग मार्केटमध्ये कोणतरी म्हणतंय अप्रोच काय नसतं, रट्टा मारा, सगळं पाठ करा, असं काही होणार नाही. जेवढ्या लोकांचे रँक इम्प्रूव्ह झालेत ते सगळे ऑलरेडी मार्केटमध्ये सगळ्या आहेत तर नाहीत त्या बॅचेस करून सगळं पाठ करून आलेले आहेत. ही गोष्ट गांभीर्यानं घ्या. अदरवाईज
फक्त काहीतरी इगो तुमचा आहे किंवा काहीतरी गोष्ट आहे किंवा कोणतरी आपल्याला सांगते म्हणून आपण त्यात जाणार असू तर ही शेवटची संधी आहे, याच्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही. आणि अजून एकदा स्पष्ट सांगतो, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनीच व्हिडिओ बघा, बाकीच्यांनी व्हिडिओ बघण्याची गरज नाही. हा व्हिडिओ व्ह्यूज साठी नाहीये, हा व्हिडिओ तुम्ही मला लाईक करावा आणि कमेंट करावा याच्यासाठी अजिबात नाही, ही गोष्ट समजून घ्या. तर याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट मला अशी वाटते की डेलीच्या डेली आपण ऑब्जेक्टिव्ह लँग्वेज केलं पाहिजे. ऍटलिस्ट अल्टरनेट डे मराठी इंग्लिश किंवा एक 3-3 दिवस 8-8 दिवस मराठी, 8 दिवस 3-3 दिवसाचं मला वाटतं चांगलं आहे की आठवड्यातले 3 दिवस मराठी केलं, 3 दिवस इंग्लिश केलं, शेवटच्या दिवशी रिव्हिजन केली, परत त्या दिवसात काय केले. अशा पद्धतीनं लँग्वेजला डेली टच मध्ये राहणं, त्याला समजून घेणं, उमजून घेणं, वापरात आणणं आणि त्याला आपल्या व्यवहारात आणणं हे फार गरजेचं आहे. तरच तुम्हाला 60 मिनिटात 100 प्रश्न अॅक्युरेटली सोडवण्याची सवय लागेल. त्याच्यानंतर ऍक्ट्स जे आहेत पेपर 2 मधले, मला असं वाटतं ते पण कुठेतरी एक डेली किंवा अल्टरनेट डे केला पाहिजे. एक ऍक्ट अल्टरनेट डे करा, व्यवस्थित समजून उमजून करा, शक्य झालं तर बेअर ऍक्ट मधूनच करा, तिथं ओरिजिनल सगळ्या प्रोव्हिजन्स वगैरे दिल्या आहेत. सोबत पीवायक्यू ठेवा, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले त्याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला असं वाटतं मेन्स मध्ये सगळ्यात लॅकिंग आहे किंवा खूप लोकांचा अभ्यास करून मार्क पडत नाहीत किंवा परीक्षेत जे येत होतं ते आठवत नाही किंवा कन्फ्युजन होतं, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे एकदम चुकीची पद्धत, अभ्यास करण्याची एकदम चुकीची पद्धत. सायंटिफिक वे, वैज्ञानिक पद्धत कशी, मी हा व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालीच आपल्या चॅनलवरचा तो जुना व्हिडिओ टाकेल, ज्याच्यात मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं रिव्हिजन केली पाहिजे. थोडक्यात सांगू, फॅक्च्युअल पार्ट जेवढ्या फॅक्ट आहेत झोपायच्या आधी अर्धा पाऊण तासामध्ये सगळ्या रिवाइज केल्या पाहिजे. 8 दिवसात 5-6 तास सगळं फॅक्च्युअल गोष्टी रिवाइज केल्या पाहिजे. 15 दिवसाला, 1 महिन्याला, 2 महिन्याला, 4 महिन्याला, 4 महिन्यात तुमचं कमीत कमी त्या बाबतीमध्ये 4 ते 5 वेळा त्या गोष्टी आपल्या डोळ्याखालून गेल्या पाहिजे. तेव्हा कुठे परीक्षेत जाऊन आपल्याला कळतं अरे बेटी बचाव बेटी पढाओ 16ची नाहीये 15ची किंवा हा पक्ष 1999 नाही तर 97 स्थापन झालाय, हे तेव्हा आपल्याला क्लिअरली परीक्षेत आठवतं. अदरवाईज परत त्याच गोष्टी होतील. 1 महिनाभर हिस्ट्री वाचलं आणि 1 महिन्यानंतर घेतलं अर्ध्याच्या वर हिस्ट्री उडून गेलं, हा खूप जणांचा अनुभव आहे. त्यामुळे आता तरी शहाणे व्हा. त्याच्यानंतर मला असं वाटतं टेस्ट सिरीज नक्की लावली पाहिजे. ज्या लोक नवीन जे आहेत पर्टिक्युलरली ज्यांना जास्त एक्सपिरियन्स नाहीये, पण लगेच टेस्ट सिरीज लावू नका, थोडासा अभ्यास करा. एक साधारण मार्च होईपर्यंत म्हणजे मार्च 1 किंवा 15 मार्च पर्यंत चांगला अभ्यास करा. तिथून पुढे टेस्ट सिरीज रिव्हिजन साठी वापरा, की पुढच्या 3-4 दिवसांना एक पेपरची रिव्हिजन टेस्ट आहे, रिव्हिजन करा, टेस्ट द्या, त्यात काय चुका झाल्यात त्याच्यावर परत काम करा, परत पुढची टेस्ट द्या. अशा अनुषंगाने टेस्टचा वापर करा. एकदम सुरुवातीला टेस्ट लावली तर अभ्यास तेवढा नसतो, कॉन्फिडन्स कमी होतो कधी कधी आणि माणसाला एक निगेटिव्हिटी तयार होते. त्यामुळे थोडा एक बेसिक अभ्यास केल्यानंतर टेस्ट सिरीज कडे वळा. पीवायक्यू अनालिसिस हे स्वतः केलं पाहिजे. पीवायक्यू अनालिसिस म्हणजे कशातून प्रश्न आले, किती आले प्रश्न, हे अनालिसिस नाही. मार्केटमध्ये चांगले चांगले शिकवणारे सो कॉल्ड, त्यांना असं वाटतं की मी ह्या विषयातला सगळ्यात तज्ञ, फक्त एवढं देतात ह्या टॉपिकवर एवढे प्रश्न आले, ह्या टॉपिकवर झाला अनालिसिस. हा अनालिसिसची सुरुवात आहे, ती शेवट नाहीये. अनालिसिस काय आहे हे मी एका पीवायक्यू अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. बेसिकली थोडक्यात सांगतो की कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेत, हा एक बेसिक भाग झाला. कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत, फॅक्च्युअल आहेत, कन्सेप्च्युअल आहेत, अप्लिकेशन बेस्ड आहेत, डायनामिक आहेत, इन डेप्थ आहेत, ट्विस्ट केलेले आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, याच्यावरचे प्रश्न एक्झॉस्ट झालेत का, परत नवीन प्रश्न तयार होऊ शकतात का, विचारला तर अँटिसिपेशन ऑफ क्वेश्चन, पुढे याच्यावर कसा प्रश्न विचारू शकतात, या अनुषंगानं सगळं आपण अनालिसिस केलं पाहिजे. सिलेबस कायम आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला सिलेबस तोंडपाठ पाहिजे. बऱ्याच वेळेला परीक्षेतले प्रश्न तुम्हाला मी आधी पण खूप वेळा दाखवून दिले की सिलेबस मधला हा पॉईंट जर एवढं नाव जरी तुम्हाला माहिती असतं, 4 ऑप्शन मध्ये फक्त एवढंच नाव ओळखीचं दिसतं आणि तेच उत्तर आहे. एक्झामिनर सिलेबस समोर ठेवतो, क्वेश्चन फ्रेम करतो, बाकीचे ऑप्शन्स टाकलेले असतात, आणलेले असतात, चुकवण्यासाठी टाकलेले असतात, ते आपल्याला सिलेबस माहित असल्याशिवाय कळत नाही, ही गोष्ट समजून घ्या. त्याच्यानंतर कॉस्ट बेनिफिट अनालिसिस कायम मी सांगतो ही गोष्ट बघितली पाहिजे. GS4च्या बाबतीमध्ये प्रत्येक जण मला माहिती की सर काय करू, ते हे असं झालं, GS4 ला एवढेच मार्क पडले तेवढेच. बेसिक गोष्ट आहे, GS4 मध्ये पण अप्रोच आहे. इकॉनॉमीचा वेगळा आहे, सायन्स अँड टेकचा वेगळा आहे. सायन्स अँड टेकला साधा जर बेसिक अभ्यास असेल ना, अप्रोच असेल, 25 मार्क पडतात. मागच्या वेळेस आपल्या बॅचच्या 2 स्टुडंटला 32 मार्क आहेत. मला हे त्यांच्या रूममेटने एका सांगितलं की सर त्यांना 32 मार्क आहेत GS4च्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये, म्हणून एवढं मी तुम्हाला ते कॉन्फिडेंटली सांगतो. आणि खूप जणांना मागच्या वेळेस सायन्स युजली स्कोरिंग नसतो, तो स्कोरिंग झाला एक तर अप्रोचमुळे
आणि लकीली मी म्हणेल की मी खूप तुर्रमखा नाहीये त्याच्यामध्ये की मी सांगितलं आणि तेच आलं. मी थोडंसं इंटरनेटवर सर्च करून बऱ्यापैकी नोट्स काढल्या आणि त्यातून बरेचसे CD19चा प्रश्न असेल किंवा रिस्क 4चा प्रश्न असेल, असे बरेचसे अवघड प्रश्न त्यातून आले. त्यामुळे कदाचित थोडा हिट रेशो वाढला. पण माझं एवढंच म्हणणं राहील की तुम्ही जर या पद्धतीने मेहनत घेतली तुम्हालाही ते प्रश्न सापडू शकतात. आणि GS4 मध्ये कॉस्ट बेनिफिट अनालिसिस बघत असताना मी अक्षय गावटेंसोबत बोललो, रँक 35 2023. त्यांना GS4 मध्ये 2023 ला 81.75 मार्क आहेत. त्यांचा UPSC ला इकॉनॉमिक्स ऑप्शनल आहे, त्यामुळे इकॉनॉमिक्स खूप चांगलं आहे. अक्षयने मला स्वतः सांगितलं की सर मी पण जर परत पेपर दिला तर गॅरंटी नाही एवढे पडतील का नाही, कारण माझं थोडं इकॉनॉमिक बेसिक आहे म्हणून मला मार्क पडले, पण इथे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस अजिबात जास्त नाहीये. त्यामुळं एक सर्टेन तासांमध्ये सर्टेन लेवलच्या वर GS4 त्यातलं पर्टिक्युलरली इकॉनॉमीमध्ये डोकं आपटण्यात अर्थ नाही, ही गोष्ट समजून घ्या. माझी स्वतःची बॅच आहे, आपली बॅच आहे. बॅच विकावी म्हणून GS4 करा हे अजिबात मी सांगणार नाही. कोणी बॅच नाही केली तरी काही फरक पडत नाही. तुमचं सिलेक्शन होणं महत्वाचं आहे. तुम्हाला क्युम्युलेटिव्हली त्या स्कोर पर्यंत जायचं जिथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग ते GS1 मध्ये येऊ का, 2 मध्ये येऊ का, 3 मध्ये येऊ का, ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ, GS4 मध्ये एक सर्टेन लिमिटच्या वर डोकं आपटून फायदा नाही, ही गोष्ट समजून घ्या. इकॉनॉमिक सर्वेत काहीतरी क्वेश्चन आले म्हणून तुम्ही सगळं इकॉनॉमिक सर्वे पाठ केला, इंडिया बुक मधून पुस्तक आले तर काय करणार. तुम्ही म्हटला की शिवाजी युनिव्हर्सिटी YSU मधून सगळे येते, 4-4, 5-5 बुकलेट पाठ केले, दत्त सुंदरम मधून काय क्वेश्चन आले मग काय करणार आहे. तुम्ही म्हणला दत्त सुंदरम मधून प्रश्न येतात, सगळं दत्त सुंदरम पाठ करून टाकलं आणि आयोगानं काय केलं की बेसिक गोष्टी नेटवर सर्च केल्या आणि थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन्स तयार केले. जसं नंबर ऑफ ट्रॅक्टर्स किती होते काय तसे विचारले, झालं तुमचा पत्ता गुल. त्यामुळे मला असं वाटतं जास्त सोर्सेसच्या मागे लागू नका, एक कुठेतरी लाईन ड्रॉ करणं ही गरजेची आहे, ही गोष्ट समजून घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता सुरुवातीला काय केलं पाहिजे. ऍक्च्युली हा व्हिडिओला उशीर झाला, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येक विषयाचे सोर्सेस सॉर्ट आउट केले पाहिजे. GS4 साठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी बाबा मी काकडे सरांचं जेवढं काय आहे तेवढंच करणार, त्याच्या बाहेर काहीच करणार नाही, कुठलं पुस्तक बघणार नाही, काही नाही. 18 तासाचे लेक्चर्स आहेत आणि तेवढ्या नोट्स आहेत, PDF तेवढंच करणार आहे. एक गोष्ट ठरवून घ्या की मला GS1 साठी काय करायचं, 2 साठी काय करायचं. आपण परीक्षा जवळ येते तरी प्रश्न येतो की सर याच्यासाठी काय करू, सर ते याच्यात थोडं कमी दिले, याच्यात थोडं जास्त दिले. सिलेबस जिथं कव्हर होतो त्या सोर्सेसला प्रेफर करा. ज्यांनी मॅक्झिमम गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केला त्या बघा. बरेचसे लोक काय करतात, बॅच मध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये म्हणा की पेपर झाला, आता 23चा पेपर झाला की त्या जुन्याच नोट्स मध्ये फक्त 2300 जेवढे आलेले पॉईंट ऍड करायचे, मग बघायचं सगळ्या आमच्या अपडेट झालेल्या नोट्स आहेत. असा नोट्सचा प्रकार नसतो. सिलेबसचा प्रत्येक पॉईंट कव्हर केला पाहिजे. तुमच्या 2023च्या मेन्सच्या आधीच्या नोट्स मध्ये 2300 क्वेश्चन आले की समजून घ्या त्या नोट्स तुमच्या चांगल्या आहेत. या अनुषंगाने फक्त एक टेस्ट तुम्हाला त्या सेकंड सांगितलं, लिटमस टेस्ट, की कसं ओळखायचं. तर एक बेसिक पॉइंट्स कव्हर करणारा एक सोर्स असावा, थोडा स्टँडर्ड सोर्स असावा, सोर्सेसची ऑथेंटिसिटी असावी. अशा पद्धतीनं कुठलाही सोर्स निवडा. काय सोर्सेसच्या बाबतीत पाहिजे तर मी परत एक व्हिडिओ उद्या किंवा परवा बनवतो, प्रत्येक विषयाला कुठले कुठले सोर्स वापरले पाहिजेत. हा व्हिडिओ तसाही खूप मोठा होत चाललेला आहे आणि त्याच सोर्सेसला स्टिक टू दॅट, म्हणजे फक्त तोच सोर्स, परत नवीन सोर्सेस अजिबात नको. फार तर फार व्हॅल्यू ॲडिशन किंवा एनरिचमेंट काय करायची असेल तर ती तुम्ही करू शकता की बाबा मला असं वाटलं की ह्या टॉपिक मध्ये थोडं माझ्याकडे कंटेंट कमी होतं, चला याच्यात थोडं इंटरनेटवर सर्च केलं किंवा कोणी मित्रांनी नोट्स काढल्या किंवा काहीतरी मिळालं त्यातलं ऍड केलं तर चालेल. अजून एक महत्वाची गोष्ट सुधाकर सरांच्या बाबतीमध्ये मी नेहमी काय एक्झाम्पल देतो, सुधाकर सरांनी रँक 4 पर्यंत मजल मारली, 100 मार्क त्यांचे वाढलेत. एकदम नाही वाढले की काहीतरी जादू झाली वाढले, प्रचंड मेहनत त्या ठिकाणी घेतलेली. आणि छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत, त्यातली एक महत्वाची गोष्ट जी आहे नोट्स मेकिंग. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला परीक्षेच्या आधी जास्त रिव्हिजन करता येणार नाही. जोपर्यंत चांगली रिव्हिजन होणार नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही आणि परीक्षेत कन्फ्युजन होणार नाही. अदरवाईज परीक्षेत फक्त वाचल्यासारखं वाटेल, कन्फ्युजन होईल. सर 2 मध्येच अडकतो, 2 तर इलिमिनेट केले, 2 मध्ये अडकतो, हे 100% तुम्हाला होईल. ए आणि बी मध्ये सर एक तर ए बरोबर आहे किंवा बी बरोबर आहे, पण आता कोणतं आहे ते माहित नाही. परत तुम्हाला मग सर ठोकताळा वापरू का, हे करू का, या अप्रोचनं सोडू का. तर माझं म्हणणं आहे की शॉर्ट नोट्स बनवा. त्यात सुधाकर सरांच्या नोट्स बेस्ट आहेत. मला असं वाटतं मागच्या वर्षी ज्यांनी रेफर केल्या प्रचंड चांगले फीडबॅक होते पेपर झाल्यानंतरचे. तर त्या सॅम्पल नोट्स मला वाटतं मी युट्यूबला पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि कुठेतरी PDF पण दिलेली आहे. पेपर 2 पार्ट 2च्या आणि पेपर 3च्या HRDच्या नोट्स आहेत. इंडिया इंडिपेंडन्सच्या सुधाकर सरांनी NCERTचे काढलेले नोट्स मी आपल्या ऍपवर फ्री उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपलं जे मेड सिम्पल ऍप आहे त्याच्यावर फ्री व्हिडिओज आणि PDF नावाचा एक सेक्शन येतो. माय कोर्सेस मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला दिसेल ते PDF नोट्स आहेत. तशा बघा, तशा शॉर्ट मध्ये काढल्या तर तुम्हाला परीक्षेच्या आदल्या दिवशी पण त्या नोट्स रिवाइज करता येऊ शकतात. नोट्स मेकिंग लगेच सुरुवातीला
मी म्हटलं लगेच नोट्स चालू केले असं करू नका. सो ऍटलिस्ट नवीन पोरांनी तरी, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी थोडा सिलेबस आवा घ्या, एकदा व्यवस्थित अभ्यास करा त्या टॉपिकचा. मग सेकंड राऊंडला नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला काय वाटतं, आपल्या सगळंच महत्वाचं वाटतं, आपण फक्त रीरायटिंग करतो. रीरायटिंग म्हणजे नोट्स मेकिंग नाही, ही गोष्ट समजून घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आधी सांगितली होती की सिलेबस माहीत असणं फार गरजेचं आहे. ती मी तुम्हाला पुढे क्वेश्चनच्या बाबतीमध्ये सांगेल. आता आपण एक एक विषयाच्या बाबतीमध्ये थोडंसं मी ते विषय पेपर बघितल्यानंतर ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्यात त्या तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह बाबतीमध्ये काय केलं पाहिजे. सिलेबसमध्ये बघा त्यांनी एक 2-3 शब्द वापरलेत. करेक्ट स्पेलिंग, तुमचं स्पेलिंग योग्य पाहिजे. पंक्च्युएशन बरोबर पाहिजे, फुल स्टॉप, कॉमा, मात्रा, स्वल्पविराम, आश्चर्यकारक वाक्य जे तो हे असतो सिम्बॉल. तर ह्या सगळ्या गोष्टी. गुड हँडरायटिंग, त्यांनी आयोगाने मेन्शन केलाय गुड हँडरायटिंग अँड नीटनेस. नीटनेस म्हणजे खाडाखोड नको, अर्धी ओळ इकडे चालली दुसरी ओळ तिकडे चालली, थोड्याच लाईन मध्ये, म्हणजे असं दिसायला, म्हणजे गार्निशिंग ज्याला आपण म्हणतो ना, की तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे गेलात किंवा तुम्ही रिसॉर्ट्सला वगैरे गेला, पर्टिक्युलरली हनीमून पॅकेज वगैरे, तिथे त्यांनी एवढं पद्धतीनं बेड पण असे ते बदकं बिदकं काय काय असे बनवलेले असतात, एकदम चांगला फील येतो ना, तसा फील तुम्ही तुमच्या रायटिंग मध्ये पण दिला पाहिजे, की एकदम छान अक्षर लिहिलंय, स्वच्छ लिहिलंय, नीट केलेलं, एकदम अलाइनमेंट मध्ये आहे. इथून पॅराग्राफ सुरू होतो, इथूनच सुरू होतो, खालचा पॅराग्राफ बरोबर त्या लाईन मध्ये सुरू होतोय, एक अर्धा इकडे सुरू झाला, इकडे तिकडे झाला, ताळाला मेळ नाहीये. तुमची पर्सनॅलिटी त्यातून रिफ्लेक्ट करते की हा माणूस स्टेबल नाहीये, या माणसाच्या काही गोष्टी फिक्स नाहीयेत, हा वाहवत जाणारा माणूस आहे. त्यामुळं ह्या गोष्टींकडे स्पेलिंग, पंक्च्युएशन, गुड हँडरायटिंग, नीटनेस. सिलेबस मध्ये दिलेले शब्द मी वाचतोय, मनाची श्लोक नाही. त्यानंतर निबंधाची प्रॅक्टिस करत असताना बघा 400 शब्दामध्ये आपल्याला निबंध लिहावा लागतो 25 मार्कांसाठी. मराठीचा एक, इंग्लिशचा एक. इंग्लिशमध्ये पर्टिक्युलरली खूप लोकांना त्रास होतो, लिहिता येत नाही, काहीतरी लिहायचं म्हणून लिहितात. असं करू नका, गोष्टी समजून घ्या. अजूनही भरपूर वेळ आहे, थोडं थोडं रोज काम केलं तर तिथेही तुम्हाला. भाषांतर आहे 15 मार्काचं, एखादा अवघड येतं येऊ द्या, काही जास्त फरक पडणार नाही. 1/3 पॅराग्राफ आहे, सारांश. इथं फक्त एक गोष्ट सांगेल, त्याच्यावर पाहिजे ते एक डिटेल छोटासा व्हिडिओ बनवेल मी 10-15 मिनिटाचा, डिस्क्रिप्टिव्हची तयारी. सध्या फक्त एवढंच सांगेल की कुठल्याही न्यूजपेपरचं एक आर्टिकल छोटंसं घ्यायचं, 3-4 पॅराग्राफ वाचायचं, पेपर बंद करायचा, आपल्या भाषेत लिहून काढायची. ही एक्सरसाइज रोज करायची. सध्याची एक्सरसाइज तुम्हाला एक महिनाभर तरी करा, तिथून पुढचं टास्क तुम्हाला मी त्या ठिकाणी देतो. अजून एसेच्या बाबतीमध्ये जे काय ऑब्झर्वेशन समोर आले त्यात एकदम महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. एक, तुम्ही जे लिहिताय ते विषयाला धरून असलं पाहिजे, रिलेव्हंट असलं पाहिजे. 2, जे तुम्ही लिहिताय ते फ्लो मध्ये असलं पाहिजे, त्याला असं गुंतलेलं असं असलं पाहिजे. इथं काहीतरी लिहिलंय, परत इथं काहीतरी वेगळं लिहितोय, पहिल्याचा दुसऱ्याचा काही संबंध नाही, तर ताळमेळ बसत नाहीये. एक्झामिनर जास्त डोकं लावत नाही, एखादा पॅराग्राफ वाचला सरळ टिक करतो, ऍव्हरेज मार्क देऊन मोकळा होऊन जातो. त्यामुळे ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं बघा, ह्या 2 गोष्टी. लँग्वेज ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं, मी आधी सांगितलं अल्टरनेट किंवा डेली ते केलं पाहिजे. प्रॅक्टिस मोर अँड मोर क्वेश्चन्स. विशालनं तर आपलं जे विशाल शितोळे सर आहेत, आपले मेंटर संकल्प बॅचचे, विशाल सरांनी सांगितलं की आठवड्यातून 2 ते 3 टेस्ट, 100 प्रश्न तुमचे सोडून झाले पाहिजे, असं टास्क त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं. हा, संकल्प बॅचच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे, खूप चांगला विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळतोय. पण दुसरी गोष्ट महत्वाची, आपल्याकडे लिमिटेड सीट्स त्याच्या आहेत. त्यात चांगली गोष्ट काय माहितीये का, विशाल सर स्वतः टास्क देऊन विद्यार्थ्यांकडून ते करून घेतायत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्हाला डोकं लावायची गरज नाहीये, काय करायचं आणि काय नाही, सरळ ते सांगणार उद्या हे करा. त्याने रफ 1 मार्च पर्यंत प्लॅन पण देऊन टाकला, कुठल्या दिवसात काय करायचं. त्यात छोटे मोठे चेंजेस तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, पण तुम्हाला जास्त डोकं लावण्याची गरज त्या ठिकाणी नाही. तर मी इथपर्यंत होतो. प्रॅक्टिस मोर अँड मोर क्वेश्चन्स. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला PYQ जेवढे आतापर्यंत आलेत, कंबाईनला होत्या, ग्रुप सी ला होत्या, ग्रुप पी ला, फॉरेस्टला होत्या, अमुक धमुक, MPC जेवढ्या परीक्षा, त्या परीक्षांचे प्रश्न शक्यतो पेपर प्रिंट काढून स्वतः सोडवा. त्या PYQच्या बुक मधले सोडवू नका, तिथे तो फील येत नाही, तिथे त्या गोष्टी होत नाहीत. कारण आपल्याला जी सवय लागली पाहिजे, मराठी इंग्लिश ग्रामरचा प्रश्न बघितला की आपलं डोकं सरळ म्हणलं पाहिजे, 60 मिनिट 100 प्रश्न, त्या पद्धतीने ते प्रोसेसिंग झालं पाहिजे, तर आणि तरच पेपरमध्ये फायदा होतो. घरी निवांत पेपर सोडत, टेस्ट पेपर सोडत मराठीमध्ये 50 पैकी 45 पडले, फायनलला 35च पडले. काय होते, कारण आपण तशी सवय लावलेली नाहीये, आपल्या माइंडला तसं ट्रेन केलेलं नाहीये. त्यानंतर मला असं वाटतं अजून एक ट्रेंड आहे का, ऑब्झर्वेशन मला जे बघायला मिळालं ना, मोरा वाळंबे घ्या किंवा इंग्लिश ग्रामर घ्या, सुरुवातीचे जे टॉपिक्स आहेत ना त्याच्यावर प्रश्न कमी होत चाललेत. शेवटचे जे टॉपिक्स आहेत मोरा वाळंबे मधले मराठीतले, म्हणजे अलंकार, परत तो जो काय रस वगैरे जो पार्ट आहे, तिकडे थोडेसे प्रश्न आता
जायला लागलेत. आधीचे प्रश्न खूप एक्झॉस्ट झालेत, त्यामुळे तुम्हाला जास्त पारिभाषिक शब्द वगैरे कमी प्रश्न कम्पॅरेटिव्हली बघायला मिळतात, किंवा सुरुवातीचा जो पार्ट आहे त्याच्यावर कमी, पुढच्या पार्टवर जास्त प्रश्न बघायला मिळतात. त्यामुळे ते अभ्यास करताना एक लक्षात ठेवा. त्यानंतर मला असं वाटतं मराठी इंग्लिश ग्रामर फक्त रट्टा मारू नका, थोडं समजून उमजून. आपण म्हणजे काय, तृतीय पंची एकवचनी काय आहे आपल्याला लगेच कळलं पाहिजे. रट्टा मारू नका. परीक्षेत क्वेश्चन ट्विस्ट केला की तुमचा त्या ठिकाणी क्लीन बोल्ड होऊ शकतो, करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. फक्त पाठांतर करू नका. काही काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग आता याच्यावर खूप जणांचे खूप मत आहेत. मग अजूनही तिथंच ठाम आहे, एखादी गोष्ट ऍक्टिव्हली करण्यापेक्षा पॅसिव्हली झाली पाहिजे. म्हणजे रट्टा मारून पाठ करण्यापेक्षा वारंवार रिवाइज करून करून लक्षात राहिली पाहिजे, ती तुम्हाला धोका देत नाही. जी तुम्ही ऍक्टिव्हली पाठ करताना प्रेशरमध्ये डायरेक्ट दांडीगुल होऊन जाते, ब्लँक होऊन जातो, लक्षातच येत नाही काय केलं काय नाही, काय वाचलं. त्यामुळं समजून उमजून मराठी इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करा. संतोष पवार सर त्या मानानं खूप चांगले फॅकल्टी आहेत आपल्याकडे. त्यांनी बॅच सुरू केली की एकदम हळूवार व्यवस्थित समजून विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर करून पुढे जात आहेत. त्याचा एक तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. सुधाकर सरांनी त्यांची ऑफलाईन बॅच केली होती, संतोष पवार सरांची. त्याच्यानंतर जो पहिला विषय आहे जीएस मध्ये बघा, हिस्ट्री जर आपण बघितलं तर मला असं वाटतं थोडं बारीक आणि स्पेसिफिक प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केली. वरवरचे प्रश्न कुठेतरी थोडेसे कमी होताना दिसतंय, कारण भरपूर आता 13 पासून 2012 प्रिलिम मेन्स नंतर म्हणजे भरपूर प्रश्न विचारून झाले. त्यामुळे कुठेतरी म्हणजे टॉपिक तर तोच आहे दिसतो, तर दादाभाई नौरोजीवर प्रश्न पण थोडासा डेप्थ मध्ये गेले. दादाभाई नौरोजींबद्दलच्या गोष्टी आपल्याला वरवर पुस्तकात नाहीत किंवा जनरल कुठे दिले नाहीत, त्याच्यावर प्रश्न विचारण्याचा एक त्यांचा हेतू आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. ओरिजिनल सोर्स मधून अजून थोडे प्रश्न वाढतायत. म्हणजे गाठाळ जर आपण पुस्तक बघितलं, यातून तुम्हाला बरेचसे प्रश्न, इव्हन राजेशाह प्रिलिम्सचे पण 1-2 प्रश्न तुम्हाला गाठाळ मधून ऍज इट इज त्या ठिकाणी बघायला मिळतात, जे की युजली दुसऱ्या मार्केटमधल्या पुस्तकमध्ये असायचे पूर्वी, पण आता तसं नाहीये. आणि दुसरं अजून एक ऑब्झर्वेशन माझं असं आहे की थोडंसं एक लाईन, म्हणजे आता 1919 ऍक्ट आपण करतो, काय काय प्रोव्हिजन तेवढं बघतो, पण त्यात गव्हर्नमेंटनं नवीन काही इनिशिएटिव्ह आणले तर ब्रिटिश गव्हर्नमेंटनं, त्याच्यावर पण प्रश्न फ्रेम झालेला आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 1919 ऍक्ट शॉर्ट मध्ये करून चालणार नाही, थोडंसं बारीक सारीक गोष्टी थोडं अजून एक पाऊल पुढे जाऊन त्याचा अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्याच कारण आहे की पेपर 1 मधला स्कोअर जो आहे 22च्या कम्पॅरिझन मध्ये, 22ला 124चा टॉपर होता, मला वाटतं 2023ला 112 काहीतरी फक्त टॉपर आहे, म्हणजे किंवा 105 का 105चा काहीतरी टॉपर आहे, म्हणजे टॉपरच फार कमी आलेला आहे. इतका फरक त्यामध्ये पेपर 1ला पडलेला, त्याचं कारणच हे. त्यानंतर जर आपण जिओग्राफीचा विचार केला तर एखाद्याला आश्चर्य की सर जिओग्राफीमध्ये स्कीम विचारले त्यांनी, प्रधानमंत्री आवास योजना. मी जे म्हणलं ना, सिलेबस आपल्याला माहिती पाहिजे. सिलेबसमध्ये अर्बनायझेशन नावाचा टॉपिक आहे. प्रधानमंत्री आवास योजना विचारताना त्यांनी कंसात अर्बन विचारलंय. अर्बनायझेशनला धरून रिलेटेड जी स्कीम होती त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे आयोग किंवा जे पेपर सेटर आहेत त्यांना आयोग सिलेबस पाठवते आणि ते सिलेबसला धरूनच प्रश्न काढतात. पण काही ठिकाणी बेसिक विचारतात, काही ठिकाणी स्कीम विचारतात, काही विषय करंट अफेअर्स विचारतात, त्या सिलेबसला धरूनच. त्यामुळं जे काय करतायत ते सिलेबसला धरून. मागच्या वेळेस आपण जेवढ्या ऍग्रिकल्चर असेल किंवा GS4चे बॅच असेल आपण सिलेबसला धरून केलं, सायन्स अँड टेकला त्याचा प्रचंड फायदा झाला. आणि नंतर आता बाकी सगळे जागृत झाले, बाकीच्या बॅचेस वाल्यांनी पण ते सिलेबसला धरून करतात. हे सुरुवातीपासून जर असतं ना, कदाचित मला असं वाटतं खूप जणांचे मार्क आधीपासून वाढले असते आणि एवढं काय म्हणतं सावळा गोंधळ झाला नसता. सिलेबस 1.1, 1.2, 1.3, 1.4 असं धरून सिलेबस कव्हर केला पाहिजे. आणि हा एक महत्वाची गोष्ट माझी सांगायची राहिली, सगळ्यात मोठं डेंजर काय माहितीये का, की पुस्तकाच्या मागे लागणं, की बाबा हे अमुक अमुक पब्लिकेशनचं पुस्तक आहे, हे सगळ्यात भारी, हे करा. माझं स्पष्ट म्हणणं आहे, कोणाचे उद्या मी जरी म्हटलो, पहिले बघायचं GS4 सर सांगतात बॅच, चला 1.1 मध्ये हा पॉईंट मेन्शन केला, मॅक्रो इकॉनॉमिक्स, GDP, GVV सरांनी कव्हर केलंय का, हा यस चला पुढे. ह्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर पुस्तकात काहीतरी GS4 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुस्तकात भल्या भरमसाठ 10,000 फॅक्ट दिल्यात, परीक्षेत त्यातून काहीच येत नाही. असं का होते, सिलेबसला धरून जास्तीत जास्त गोष्टी नाही आहेत. जुने पुस्तक आहेत, त्यात फक्त नवीन आलेल्या प्रश्नांचा तेवढा गोष्टी ऍड केल्या, झालं अपडेट पुस्तक. यानं होणार नाही, ही गोष्ट समजून घ्या. आणि मार्केटनुसार वाहवत जाऊ नका. तुम्ही तुमचं डोकं वापरा. सिलेबस दिलाय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमच्या समोर आहेत, कुठला सिलेबस आहे, कुठल्या नोट्स आहेत, कुठला क्लास आहे, कुठलं बुक आहे जे याला धरून करतंय, याला अनुषंगानं करतंय, ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पण खूप जणांचा गोंधळ होतोय. त्यानंतर महत्वाची गोष्ट की 2.3 सिलेबस GS पेपर 1 मध्ये टॉपिक अर्बनायझेशनचा आहे, लास्ट पॉइंट आहे त्या सेक्शन मधला, त्याच्यावर प्रश्न होता PM आवास योजनेचा.
2.7 मध्ये मॅनेजमेंट ऑफ स्पेस गार्बेज नावाचा एक टॉपिक आहे. मॅनेजमेंट ऑफ स्पेस गार्बेज, त्याला अनुषंगाने त्यांनी काय प्रश्न विचारला, स्पेस डेब्रिज ऑफ युरोपियन रॉकेट कोलायडेड, त्यांनी इयर दिलं होतं कुठल्या तारखेला झालं होतं. स्पेस डेब्रिज नावाचा शब्द होता, स्पेस गार्बेजला धरून त्या ठिकाणी प्रश्न फ्रेम केला. सिलेबसला धरूनच आहे. मागच्याच आपण जिओग्राफीची बॅच केली नव्हती, सायन्स अँड टेकला मी हेच केलं, सिलेबस घेतला, नेटवर 2-3 पहिल्या सर्च केल्या, CD19चा क्वेश्चन सापडला, रिस्क 4चा क्वेश्चन सापडला, ऑगमेंटेड रियालिटी आहे, तुमचं इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, मॅक्झिमम गोष्टी आपण त्या ठिकाणी कव्हर केल्या, त्याच्यावर प्रश्न आले. खूप काहीतरी वेगळं विचारलं असं अजिबात नाही. ज्यांनी ते जुने पुस्तकं वापरले त्यांना वाटतं की काहीतरी आयोग वेगळं विचारतात. आयोग जास्त वेगळं विचारत नाही, सिलेबसला धरून विचारतात, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर रिमोट सेन्सिंग आहे. आता मला असं वाटतं सगळेजण ते एनसीआरटी करा, एनसीआरटी करा, हे करा ते करा, कुठंतरी थोडंसं पुढे जाणं गरजेचं आहे. कारण रिमोट सोपे सोपे प्रश्न, 21चा पेपर असा होता रिमोट सेन्सिंगचा, सिलेबस मधले फक्त पॉईंट बघायचे. प्रश्न ऑप्शन मध्ये रिमोट सेन्सिंग आहे, उत्तर आहे. ऑप्शन मध्ये GIS आहे, उत्तर आहे. सिलेबस मधला शब्द पर्याय दिसला की तेच उत्तर होतं. 21ला, 22ला थोडं अवघड झालं, अजून 23ला डिफिकल्ट झालं, 24ला अजून एक पाऊल पुढे जातील. रिमोट सेन्सिंग मधल्या थोड्या गोष्टी, स्पेसिफिक गोष्टी करणं गरजेचं आहे. विथ रिस्पेक्ट टू करंट अपडेट्स पण शक्य झालं तर आपण याच्यावर पण काहीतरी एक व्हॅल्यू अडिशन टाईप मध्ये करण्याचा प्रयत्न करूया, पण त्याची मी आताच गॅरंटी देत नाही. GS2च्या बाबतीमध्ये मला असं वाटतं पर्टिक्युलरली जर आपण विचार केला तर इथे बघा, इंडिया इज रिपब्लिक नावाचा प्रश्न विचारला, त्याचा अर्थ काय काय होतो. आता इथे असा जो प्रश्न आहे ना, तुम्ही लक्ष्मीकांत मध्ये दिलेला आहे का, याच्यात दिलेला आहे का, असे प्रश्न जे आहेत, असे भरपूर प्रश्न असतील. एका पेपरमध्ये 10-15 प्रश्न असे असतील जे डायरेक्ट सोर्समध्ये नसतील. त्या ठिकाणी तुम्हाला अप्रोचचा वापर करायचा, ठोकताळ्यांचा वापर करायचा. जेवढं रिपब्लिक, रिप्रेझेंटेड बाय पब्लिक, एवढं जरी इटायमॉलॉजी अप्रोच जो आपला आहे एवढं जरी बघितलं ना, जिथं जिथं पब्लिक ला ऑफिस ओपन आहे झालं रिपब्लिक. ऑप्शन बघितलं 1, 2, 3 ऑल, करेक्ट, पुढे गेलो. दिसला म्हणून ऑल मारला, प्रिलिम सारखा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. आपण कधीच तुम्हाला दिसला म्हणून ऑल मारा म्हटलेलं नाहीये. अर्थ समजून घ्या. जिथं जिथं तुम्हाला डाऊट आहे की हा येईल का नाही, जर माहित नसेल तर त्याला घ्या, असं आपण सांगितलेलं होतं, म्हणजे ब्रॉडर इंटूच्या अप्रोच नुसार. आता या ठिकाणी सरळ रिपब्लिक विचारलेलं आहे, थोडा इटॅमॉलॉजीचा अप्रोच केला की तुमचा प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येतो. पॉलिटिकल पार्टीच्या सिलेबस मधला 7 पॉईंट आहे बघा, GS2 मधला 7 पॉलिटिकल पार्टीज. एक तिथं वर्ड सिलेबस मध्ये मेन्शन केलं, सोशल बेसिस, म्हणजे सामाजिक आधार किंवा सामाजिक ओरिजिन, रूट त्या पार्टीचं कुठे, त्याला अनुषंगाने एक प्रश्न विचारला होता. सोशल कॉम्पोनंट वर एक प्रश्न विचारला होता, which of the following political parties has this particular social component, म्हणजे सिलेबस मधला पॉइंट धरूनच त्यांनी प्रश्न फ्रेम केला होता. ही गोष्ट समजून घ्या. 1997ला म्हणजे पूर्वी कसं व्हायचं माहिती का, म्हणजे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सुरुवातीला सांगायची जी विसरली, की अभ्यास करण्याची पद्धत आहे ना थोडीशी बदला. तेच रट्टा मारणं, पाठ करणं येणं होणार नाही. की बहुजन समाज पार्टीची स्थापना कधी झाली, राष्ट्रवादीची कधी झाली, शिवसेनेची कधी झाली, थोडस पुढे जाऊन विचार करा की कुठेतरी दिसतंय 2-3 पार्ट्या एकाच इयरला स्थापन झाल्या. ते इयर बघा कुठलं, 1997, सॉरी, कुठल्या पार्टी स्थापन झाल्या, 1, 2, 3. अभ्यास अशा पद्धतीने करा. त्यांनी तेच केलं. 23ला काय प्रश्न विचारला, 1969ला कोणत्या पक्षांची स्थापना झाली. आपण पाठ काय केलं तर हा पक्ष कधी झाला, तो पक्ष कधी झाला, तो पक्ष कधी झाला. अभ्यास करण्याची पद्धत थोडीशी बदला, त्याच्यात थोडे बदल गरजेचे. कोणी सांगत असेल फक्त रट्टा मारतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा, मला कोणी काही पैसे देत नाही किंवा कोणी माझा दुश्मन नाहीये, पण जे विद्यार्थ्यांचे फ्री मेंटरिंग मध्ये मला फोन आले ना, काही पुस्तकं असे आहेत, काही क्लास असे आहेत, ते केल्यानं तुमचा कार्यक्रमच होतो. हे खूप विद्यार्थ्यांनी, ज्यांचा नाही झालाय त्यांचा स्वतःचा अभ्यास कदाचित त्या ठिकाणी चांगला असेल किंवा काही गोष्टी असेल, पण जेवढे मला फीडबॅक आले, त्यामुळे काळजीपूर्वक बॅच आणि सोर्स निवडा. आणि बरेच लोक मार्केटमध्ये एक्सपेरिमेंटला आलेले आहेत. काही नवीन काय करायचं, 2-3 टॉपिक काढायचे, तिथला भारी कंटेंट शोधून काढायचं, सॅम्पल नोट्स मार्केटमध्ये सोडायचे, अरे किती भारी कंटेंट, बॅच लॉन्च करायची, बाकीची पोरं बरेच वाह सर काय भारी, असं करून अशा गोष्टी करू नका, अशा होत नाही. शेवटची संधी, नो एक्सपेरिमेंट्स. ज्या गोष्टी वारंवार लागू झाल्या, ज्या गोष्टी वारंवार होत आहेत, त्या अनुषंगाने अभ्यास केला पाहिजे. रिव्हर्स इंजिनिअरिंग होणार नाही की आता भारी कंटेंट दिलं बघा सगळा 23चा प्रश्न कव्हर होतो, 22चा प्रश्न. 23च्या पेपरसाठी 23च्या पेपरच्या आधी दिलेल्या नोट्स मधून आलंय का हा प्रश्न स्वतःला विचारा. त्यातून आला असेल, हा सोर्स चांगला आहे. मी कायम परत तीच गोष्ट का सांगतोय, इथे खूप जण फसतायत. एखादी स्वस्तात बॅच आहे, जसं प्रिलिम्सला 19 रुपयाची बॅच आली, चायनीज बॅच अप्रोचची, फुल धमाका, सगळे धडाधड आपटले. असं नाही होणार आहे. तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील, काही गोष्टी ज्या स्टँडर्ड आहेत त्या फॉलो कराव्याच लागतील, राईट.
त्यामुळं थोडंसं तिथं आपण काळजीपूर्वक दिलं पाहिजे. आता ऍक्टचा भाग जो आहे पेपर 2 मधला कुठेतरी मला असं वाटतं अजून डिफिकल्ट होईल. सबसेक्शन्स 6A 2AD 6BD स्पेशल सिव्हिल कोर्ट हे कुठं स्थापन केलं जातं किंवा काय सबसेक्शन्स वर थोडासा फोकस त्या ठिकाणी करा. 21 का 22ला सेकंड शेड्यूल विचारला होता मला वाटतं. आरटीआय ऍक्टच्या बाबतीमध्ये जे एक्सेप्शन्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण बेअर ऍक्ट जर बघितलं तर शेवटी शेड्यूल जोडलेले असतात. कदाचित बऱ्याचशा क्लासमध्ये पुस्तकामध्ये ते शेड्यूल दिले नसतात. आता अपडेट केली असतील क्लासवाल्यांनी. त्यावेळेस जेव्हा पेपर झाला त्याच्या आधीच्या पुस्तकात बघायचं हे कव्हर केलं होतं का नाही. राईट. त्याच्यानंतर याचं दुसरं एक सांगायचं राहिलं 23 अनालिसिसचं जे पुस्तक आहे आपलं ते लवकरच म्हणजे परवा दिवशी मी लॉन्च करतोय. त्याचे एक बॅचच्या स्वरूपामध्ये लॉन्च करतोय. तुम्हाला तो डेमो पण मिळेलच. 22 पुस्तक ज्यांच्याकडे नाहीये 21 पर्यंतचे पुस्तक होते त्यांनी 22 थोड्या कॉपीज राहिल्यात मार्केटमध्ये त्या घ्या. परत आपण रिप्रिंट करणार नाही. याच्यासाठीच्या बाबतीमध्ये बघा एक ऑब्झर्वेशन जे होतं त्याच्यावर प्रश्न एक्सपेक्टेड होता तो विचारला की इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधले कुठलं आर्टिकल आहे जे युनायटेड नेशन ह्युमन राईट्स कन्व्हेन्शन मधल्या आर्टिकल सोबत संलग्न असते. मागच्या वेळेस ऑलरेडी एक प्रश्न विचारला. 22ला 2 प्रश्न होते. 21ला एक प्रश्न काहीतरी होता. तर अशा पद्धतीनं पण अभ्यास कम्पॅरेटिव्ह अभ्यास आपण केला पाहिजे. 20 पॉईंट प्रोग्रामवर एक प्रश्न होता. आतापर्यंत आपण काय बघतो 20 पॉईंट प्रोग्राम मध्ये काय काय येतं. त्यांनी विचारलं 20 पॉईंट प्रोग्राम मध्ये 9व्या पॉईंटला किंवा पॉप्युलेशन कुठल्या पॉईंटला आहे. 9व्या पॉईंटला काय एखादी सोपं झालं असतं. पॉप्युलेशन कुठल्या पॉईंटला आहे म्हणजे तुम्हाला 20च्या 20 20 कलम पॉईंट मधले 20 पॉईंट्स माहित पाहिजेत आणि कुठल्या पॉईंटला कुठला विषय होता हे पण माहिती. हे मी म्हणतोय की 20 पॉईंट प्रोग्राम तर ओळखीचा आहे, पुस्तकात तर दिलेला आहे, पण आपण कधी त्या अनुषंगाने अभ्यासच केला नाही. पुस्तकवाला काय म्हणणार चला मी तर 20च्या 20 दिले होते तुम्हाला हे यायला पाहिजे होतं. पण अभ्यास करताना आपण हा कधी विचार केला का की 20 पॉईंट प्रोग्राम मध्ये 3 नंबरला काय आहे बाबा, 5 नंबरला काय आहे, पॉप्युलेशन किती नंबरला आहे, हेल्थ किती नंबरला आहे, एज्युकेशन किती नंबरला आहे, वुमन वेलफेअर किती नंबरला आहे, हा विचार केलाय का नाही. अभ्यास करताना हा त्याच्यामध्ये थोडा थोडा बदल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा एक एक प्रश्न एक बेसिक कॉमन सेन्सचा प्रश्न होता. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं अप्रोच किंवा ठोकताळे बरेच लोक म्हणतात असं काही नसतं. एक प्रश्न होता की खालीलपैकी कुठल्या स्कीम मध्ये ड्रॉबॅक्स होते त्याच्यामुळं तेलंगणा महाराष्ट्र राजस्थानमध्ये डिफरन्शियल वेजेस म्हणजे वेगळे वेतन लोकांना मिळतात. खाली जर व्यवस्थित 4 स्कीमचे नाव वाचले एकच स्कीम अशी होती जवाहर रोजगार योजना त्याच्यामध्ये लोकांना रोजगार मिळणार होता. रोजगारामध्येच वेतन कमी जास्त असतं. एवढं जर बेसिक कॉमन सेन्स असतं तर प्रश्नाचं उत्तर आलं असतं. आणि अशा प्रश्नांसाठी सोर्स सापडत बसले तर देव तुमचं भलं करू. त्याला तुम्ही कोणीही वाचवू शकणार नाही. काही काही प्रश्न आहेत ज्याच्या मागे लागून काही अर्थ नसतो. मी जे म्हणलं ना लाईन ड्रॉ केली पाहिजे हा प्रश्न त्यात आहे. ह्या प्रश्नांच्या मागे पडून काहीच अर्थ नाही. पेपरमध्ये सुचलं एखादी गोष्ट तिथं क्लिक झाली आलं उत्तर तर आलं नाही तर ते लवित गेलं सोडून द्यायचं. त्या प्रश्नांच्या मागे लागायचं नाही. अजून थोडंसं मला असं वाटतं ज्याच्यावर काम करण्याची गरज आहे. शक्य झालं तर मी स्वतः किंवा आपली जी टीम आहे आता जे टॉपर्स मेंटर्स जे त्यांच्याकडून हे ऍटलिस्ट आपले जे संकल्प बॅच स्टुडंट त्यांसाठी मी हे करणारच आहे. करंट न्यूज अपडेट्स केल्या पाहिजे. सिलेबसमध्ये जे काय झालं म्हणजे आता सिलेबसमध्ये आपल्याला रिमोट सेन्सिंग आहे. रिमोट सेन्सिंग रिलेटेड कुठले अपडेट आहे का, बायोटेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजीचे अपडेट झालेत का, बायोटेक्नॉलॉजीमध्ये नवीन डेव्हलपमेंट झाल्यात का, स्पेसमध्ये झालाय का, न्यूक्लिअरमध्ये झालाय का, डिझास्टर मॅनेजमेंट रिसेंट मधले कुठले कुठले डिझास्टर हे सगळं रिसेंट अपडेट करणं गरजेचं आहे. इलेक्शन झालेत, लोकसभेचे इलेक्शन कमीत कमी 1 ते 2 प्रश्न लोकसभा इलेक्शनवर येणार, महाराष्ट्र इलेक्शनवर कमीत कमी 1 प्रश्न येणार. हे माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही. आता हा व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड करा, स्क्रीनशॉट काढा, काही पण काढा. महाराष्ट्र आणि लोकसभा इलेक्शनवर 1 1 2 2 प्रश्न येणार म्हणजे येणार. हे आपण करणार आहोत का, तर हे संकल्पासाठी करणार आहे. बघू सगळ्यांसाठी काय करता येतं का. त्याच्यानंतर अमेंडमेंट्स नवीन नवीन ऍक्ट मध्ये सीआयसी मध्ये रिसेंटली अमेंडमेंट झाली होती. प्रिलिम्सला 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारले. रिसेंट चेंजेस काय केलेत का, जसं कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट अमेंड केला होता त्याच्यावर प्रश्न आले होते, तसं रिसेंट काय केलंय का हे बघणं गरजेचं आहे. GS4च्या बाबतीमध्ये थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या होत्या की सोर्सेस जास्त इम्पॉर्टंट नाहीयेत. सिलेबस कव्हर करणं महत्वाचं आहे, त्याचं बेसिक मिनिमम करणं गरजेचं आहे. खूप जास्त इकॉनॉमी सर्व्हेचा डेटा पाठ करत बसू नका. काय विचारतील त्याला चॅलेंज नाही, तिथेही अप्रोचचा वापर करा, थोडा कॉमन सेन्सचा वापर करा. एक रफ ट्रेंडचं अंडरस्टँडिंग ठेवा की बाबा इंडियाचा इंटरनल डेट किती होता, एक्सटर्नल डेट किती होता, इंटरनल जास्त आहे का एक्सटर्नल जास्त आहे, एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग किती आहेत, रँगनल नर्क्स काय म्हणतोय, काइन्सची थेअरी काय सांगते, काइन्स बिझनेस सायकल बद्दल काय म्हणणं आहे. बेसिक बेसिक गोष्टी अंडरस्टँड करून घ्या. खूप जास्त त्याच्यावर डोकं आपटण्याची गरज नाही. आणि मला असं वाटतं एक गोष्ट जी मार्केटनं अजून मनावर घेतली नाही ती तुम्ही घ्या. इंडिया ई बुकला निग्लेक्ट करू नका.
सांगता येत नाही. इंडिया बुकमध्ये पेपर 4 साठी पण कॉमर्स अँड ट्रेडचा टॉपिक आहे, त्याच्यानंतर तुमचा ऍग्रिकल्चरचा आहे, इंडस्ट्रीचा आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे. खूप सिलेबसचे पॉईंट त्याच्या रिलेटेड आहेत. HRD मधले मॅक्झिमम स्कीम्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. बरेचसे पॉईंट्स, इव्हन पॉलिटीचे काही काही स्टेटमेंट जे आहेत ते पण तुम्हाला तिथे बघायला. जिओग्राफीचे इव्हन की इंडियाच्या कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट रिव्हर्स आहेत, पेनिन्सुलर कुठल्या आहेत, काय आहेत, एखादा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. इंडिया बुकला निग्लेक्ट करू नका, PIB ला निग्लेक्ट करू नका, विकासपीडियल निग्लेक्ट करू नका, नीती आयोगाचं काही पब्लिकेशन असेल त्याला निग्लेक्ट करू नका. जे बेसिक, कारण कधी कधी एखादा एक्झामिनर खूप सनकी असला, एका डॉक्युमेंटवरच खूप जास्त प्रश्न विचारतो, त्या केसमध्ये आपला गेम होऊ नये. त्यामुळं सगळ्या सोर्सेसला थोडं थोडं का होईना टच करून ठेवा, फक्त एकावर डिपेंड राहू नका. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की कुठेतरी अप्रोचचा रोल खूप त्या ठिकाणी मोठा आहे. अप्रोचची बॅच जी आहे आपली, आपण अपडेट करत आहोत. आता सब्जेक्ट वाईज करतोय की HRDचे क्वेश्चन कंटिन्यू घेऊया, GS2 चे घेऊया, सायन्सचे घेऊ, हिस्ट्रीचे घेऊ, जिओग्राफीचे घेऊ. संकल्प बॅच जी आहे आपली, तर त्या लिमिटेड सीट आहेत, ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या. जोपर्यंत नवीन मेंटर मिळणार नाही तोपर्यंत परत ऍडमिशन त्या ठिकाणी भेटणार आहेत. बाकीच्या ज्या कंटेंटच्या आपल्या बॅच आहेत, ऍग्रिकल्चर असेल पार्ट 2, पार्ट 3, HRD सुधाकर सर जे घेत आहेत त्या, किंवा GS4 चे मी स्वतः ती आता 25 तारखेला म्हणजे उद्यापासून ती अपडेट करायला सुरुवात करत आहे. यात व्यतिरिक्त कोणाला काही डाऊट असेल, काही शंका असेल तर निसंकोचपणे फ्री मेंटरिंगचा जो काही नंबर आहे, फ्री मेंटरिंगच्या वेळेमध्ये कॉल करा, आपण त्याच्यावर चर्चा करूया. आता मला फालतूपणा अजिबात चालणार नाही, किंवा त्याच गोष्टीमध्ये अडकू नका. थोडंसं माणसानं शहाणं झालं पाहिजे, आता तरी केलं पाहिजे, कारण ही शेवटची संधी. व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओ मधल्या काही गोष्टींमुळे जर कोणाला राग आला असेल त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी, पण काही गोष्टी होत्या त्या सांगणं फार गरजेचं होतं. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.